मुंबईतील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं नागरिकांना आता आवाहन केलं जात आहे। एल्फिस्टन पुलाचं पाडकाम 60 दिवस चालणार आहे। कडेकोट बंदोबस्तात पूल रात्रीपासून बंद। नवीन पुलाचं काम होण्यासाठी 16 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। एल्फिस्टन पुलाऐवजी दुसरे पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहेत। नेमके कोणते आहेत पर्यायी मार्ग आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पूर्वेकडून पश्चिमेकडे दादर ईस्ट ते दादर वेस्ट साठी टिळक ब्रिज, पूर्वेकडून पश्चिमेकडे परळ ईस्ट ते प्रभादेवी लोअर परळकडे जाण्यासाठी करी रोड ब्रिज, परळ भायखळा ईस्ट प्रभादेवी वरळीकडे सिलिंगकडे जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज, दादर वेस्ट दादर ईस्ट साठी टिळक ब्रिज हे पर्यायी मार्ग आता या ठिकाणी देण्यात येत आहेत। एल्फिस्टन पुलासाठी या ठिकाणी बांधकाम होणार आहे, पाडकाम होणार आहे आणि त्यासाठी आता 60 दिवस हे काम चालणार आहे। त्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आलेत। कडेकोट बंदोबस्तात पूल रात्रीपासून या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे। नवीन पुलाचं काम होण्यासाठी 16 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन केलं जात आहे। मुंबईतील एल्फिस्टन पूल हा अगदी जुना पूल आहे। त्याच्या पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे। रात्री 12 पासून हा पूल आता बंद करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतो या ठिकाणी एल्फिस्टन पुलावरून अनेक या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले होते, पाडकामाला विरोध केला जात होता। अखेर आता या ठिकाणी आपण पाहतोय पाडकामाला सुरुवात झालेली आहे। रात्रीपासून या ठिकाणी हा पूल बंद करण्यात आलेला आहे। पर्यायी मार्ग या ठिकाणी नागरिकांना देण्यात आलाय। सध्याची काय परिस्थिती आहे? नीलम, नक्कीच वाहतूक विभागाने सर्व जे प्रक्रिया आहे ते पूर्ण करून जो ब्रिज एल्फिस्टन पूल आहे तो आता MMRDA सुपूर्द केलेला आहे। MMRDAने आता ताबा सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे नंतर रात्री 12 पासून जी रहदारी आहे या पुलावरून बंद करण्यात आलेली आहे। पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन नागरिकांना, पर्यटकांना आणि मुंबईतील सर्वांनाच करण्यात आलेलं आहे। एकूणच या ठिकाणी जर बघितलं तर 125 वर्षांपूर्वीचा बनावटीचा हा ब्रिज आहे, इतिहासकालीन असा ब्रिज आहे। मात्र हा धोकादायक झाल्यामुळे एकूणच या पुलाची पुनर्बांधणी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी होत होती। मात्र काही 19 इमारती यामध्ये बाधित होणार आहेत। यातून 2 इमारतींचं सुद्धा पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। एकूण नागरिकांचे जे प्रश्न होते ते प्रलंबित होते, त्यामुळे या ठिकाणी पुलाला विरोध करण्यात आला होता। मात्र आता सर्व या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावरती तोडगा काढण्यात आलेला आहे। काही बाधित नागरिकांना जे आहेत ते म्हाडाच्या खोल्यांमध्ये ठेवण्यात येणार आहे। म्हाडाकडून त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्थाही करण्यात येणार आहे। मात्र एकूण या पुलाला बांधकामासाठी दीर्घ काळ लागणार असल्यामुळे एक महत्त्वाचे म्हणजे या भागामध्ये ईस्ट टू वेस्ट म्हणजे पश्चिम ते पूर्व असा जो प्रवास करण्यासाठीचा हा जो मार्ग होता, या मार्गाचा अवलंब आता करी रोड असेल किंवा दादर टिळक पूल असेल, या पुलांचा वापर करण्यात यावा, या मार्गांचा वापर करण्यात यावा अशा प्रकारची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। आणि पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही भागाला एक एक रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून आपत्कालीन समस्या जर उद्भवलीच तर त्या 2 रुग्णवाहिकांचा जो वापर आहे तो करण्यात येणार आहे। कारण जर आपण परळच्या या भागामध्ये बघितलं तर 4 ते 5 हॉस्पिटल्स आहेत। यामध्ये टाटा रुग्णालय असेल, केम असेल, वाडिया असेल आणि अनेक रुग्णालय जे आहेत या परळच्या भागामध्ये आहेत। त्यामुळे ईस्ट टू वेस्ट असा प्रवास जो आहे तो प्रवाशांचा असेल किंवा जे रुग्ण असतील, रुग्णांच्या नातेवाईकांचा मोठ्या प्रमाणात व्हायचा आणि याचा फायदा या हॉस्पिटल्समध्ये जाणाऱ्या येणाऱ्या रुग्णांसाठी आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी होत होता। याचा सर्व तपशील जो आहे याचा सर्व अभ्यास करून या ठिकाणी अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। जवळपास MMRDAने आजपासून हा पूल तोडण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरुवात करण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण JCB जी आहे ती सुद्धा लावली असल्याचे पाहायला मिळते। मुंबई पोलिसांनी बॅरिगेड करून हा पूल आहे जो रहदारीसाठी काल रात्रीपासूनच बंद केलेला आहे। मात्र एकूणच नागरिकांचा येण्या जाण्याचा ओघ अद्यापही या पुलावरून पाहायला मिळतो। त्यामुळे या पुलाचं पाडकाम करण्यास जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेला हा पूल जो आहे तो सर्वांसाठी बंद करण्यात येईल आणि या ठिकाणी बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात येईल। मात्र आज या ठिकाणी तात्काळ पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात येणार आहे।
जवळपास 1.5 महिने पुलाचं पाडकाम हे चालू राहील आणि यानंतर खरं तर पुनर्बांधणीसाठी पुन्हा या पुलाच्यावरती जे रेल्वे प्रशासन असेल, मुंबई महानगरपालिका आणि MMRD या तिघांच्या समन्वयाने पुलाची पुनर्बांधणी जी आहे ती करण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा थोडा काळ जो आहे तो अवलंब करण्यात यावा अशा प्रकारची सूचना करण्यात आलेली आहे। नीलम जी नक्कीच स्वप्नील, पाहतोय आपण या ठिकाणी हा जुना पूल आहे, खूप वर्षापासून हा पूल या ठिकाणी बांधलेला होता, मात्र आता हा धोकादायक झाल्यामुळे या ठिकाणी पाडकाम केले जाते। कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। ही जी बाजू आहे ती गौरीशंकर परळ बाजू आहे, एकूणच ईस्ट बाजू म्हटलं जातं। खरं या पूर्वेला जर बघितलं तर या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे, पोलिसांची गस्त ठेवण्यात आलेली आहे, तसेच पाडकामाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। JCB आपण जर बघतोय रात्री 12 पासून या ठिकाणी काम करण्यात येत होतं, आज पुन्हा सकाळी 10 वाजल्यापासून या कामाला सुरुवात होईल आणि बॅरिगेटिंग मधून या ठिकाणी आपण बघतोय अशाप्रमाणे पाडकाम करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा पूल जो आहे तो बनून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा एक प्रयत्न खरं तर MMRD आणि मुंबई महानगरपालिका असणार आहे, कारण या पुलाच्या बांधकामासाठी जो होणारा विरोध आहे तो कुठेतरी मावळलेला आहे आणि याचाच आता फायदा घेऊन लवकरात लवकर हे काम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं या दृष्टीने खरं तर जो आराखडा आहे तो आखण्यात आलेला आहे। जी नक्की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।